एक मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री राजकीय दृष्टिकोनातून अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असताना महाराष्ट्र कुणीतरी चालवावा या अनुषंगाने कदाचित दादा काम करत असावे आणि बाकी लोक काम नसेल करत असं वाटतं. नाही, पण हा आजचा एकमेव कार्यक्रम नाही. जाणीवपूर्वक असं एकूण चित्र निर्माण होतं की दादा पवार साहेबांसमोर येणं टाळतायत, जाणीवपूर्वक होतं माहित नाही. तो त्यांचा विषय आहे. आज दादा या बैठकीला येणार असं मला कळलं होतं आणि सर्व जे प्रमुख नेते आणि जे पदाधिकारी ते येणार होते. खरं तर माझा कार्यक्रम बारामतीला युवा संवादाचा होता, पण तिथं न जाता हा कार्यक्रम जास्त महत्त्वाचा आणि आदरणीय पवार साहेबांनी काल सुद्धा मला सांगितलं सर्वच लोक येत आहेत, तुलाही यावं लागेल. त्या दृष्टिकोनातून मी तरी आलोय. दुसरे का नाही आलेत हे मला तरी नाही सांगता येणार. रोहित दादा, तुम्ही दुसरी जी काही म्हणजे एक मागणी केली होती तलाठी भरती संदर्भात आणि तुम्ही आरोप केला होता विखे पाटलांवरती की 25 लाख रुपये घेण्यात आले, तर विखे पाटील म्हटलेत की तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. तुम्ही जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात कसं आहे की आमचं सातत्याने हेच म्हणणं होतं की तलाठी भरती आणि सर्व ज्या काही भरती प्रक्रिया या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे, पेपरफुटी हे सातत्याने होत आहे. भाजपचं गेल्या 5 वर्षात जेव्हा सरकार होतं तेव्हा हेच झालं ना, आता परत हेच सुरू झालंय. पण या बाबतीत कुणीही लक्ष दिलं नव्हतं. आम्ही जेव्हा हा मुद्दा मांडायचो तेव्हा आम्ही सिरियस नाही, युवा सिरियस नाहीत असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं येत होतं. आणि आता माझं असं मत आहे की हा मुद्दा आता मुलांनीच मांडलेला आहे, मुलांनीच तो पुढे आणलेला आहे. याच्यात मी हेही सांगितलं आमच्यावर जी काही कारवाई करायची ती तुम्ही करा. खरं तर इतक्या कारवाई आमच्यावर झाल्यात, अजून कुठली कारवाई राहिली का हा मोठा प्रश्न आहे. पण विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा. पण जे युवा म्हणतायत, युवांचं जे मत आहे, जे काही FIR झाले, जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे ते लक्ष द्या. काल महाज्योतीचा सुद्धा पेपर तिथं फुटला हे आपण सर्वांनी तिथं बघितलं आणि हे दुर्लक्ष करत चाललेत. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार जर करत असाल नाही तर याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय असं आमचं मत आहे. दादा, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अजित दादांकडून सातत्याने पवार साहेबांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला जातो की बारामतीमध्ये असू दे सुद्धा जिथे दादांचं पवार साहेबांचं वय झालं 84 वय झाले, आता कुठेतरी थांबलं पाहिजे, आम्ही त्यांनी मार्गदर्शन करावं, आम्ही अशा पद्धतीची भूमिका ते सातत्याने मांडतात. ते पवारसाहेब आजपर्यंत मार्गदर्शनच करत आलेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर वयाच्या बाबतीत आम्ही जेव्हा युवा म्हणून बोलतो तेव्हा आमचं वय कमी आहे असं सांगण्यात येतं. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत. आता आमचं वय 38 झालेलं आहे. या वयामध्ये आदरणीय पवारसाहेब या देशाचे सर्वात यंग असे मुख्यमंत्री झाले होते. आणि जेव्हा पवारसाहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवारसाहेबांचं वय जास्त आहे. मला असं वाटतं की या सर्व नेत्यांचं जे वय आहे, कोणाचं 65 आहे, कोणाचं तरी 70 आहे, कोणाचं तरी 63 आहे, हे जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल यांचंच वय योग्य आणि बाकी मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठंतरी यांचं मत असावं. त्यामुळे सगळ्याच गोष्टी, सगळीच पदं, सगळ्याच मोठ्या ज्या काही पदं असतील हे यांनाच मिळाले पाहिजे या हेतूतून कदाचित यांचं वय योग्य आणि बाकीचं अयोग्य. रोहित दादा, त्यांना अजितदादांना शरद पवारांच्या जास्त वयाबद्दल आक्षेप आहे, तसंच तुमच्या कमी वयाबद्दल पण आक्षेप आहे. तेच मी म्हणतोय ना, या नेत्यांचं ज्यांनी सत्तेसाठी स्वहितासाठी ते विचार सोडून दुसऱ्या पक्षाबरोबर गेलेले आहेत, ते स्वतःसाठी गेलेले आहेत. त्यामुळे तिथं जाताना जे वय लागतं ते वय त्यांच्याकडे आहे, सत्तेत जाण्यासाठी जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे, एखादं मंत्रिपद घेण्याचं जे वय लागतं ते त्यांच्याकडे आहे. आणि यांचं वय जसं वाढेल तसं तसं त्यांच्यासाठी ते वय योग्य होत जाईल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यामुळे हे कसं आहे की सोयीचं राजकारण आहे, सोयीचं भाषणं आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे सर्व नेते गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून जेव्हा आदरणीय पवारसाहेबांना सोडलं, विचाराला सोडलं ना आत्तापर्यंत नेहमी त्यांचा वेळ कशामध्ये जातो, आम्ही निर्णय घेतलेला कसा योग्य आहे त्यांना हे माहिती आहे. कार्यकर्त्यालाही पटेना आणि लोकांनाही पटेना त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. जे काही सर्वे आता बघितलेले गेलेले आहेत ते कुठेही हे लोक समजा उद्धव ठाकरे साहेबांचा गट सोडून गेलेले नाही तर आदरणीय पवारसाहेबांना सोडून गेलेले, त्यांना कुठेही जनमत मिळताना दिसत नाही. काल जो निकाल लागलेला आहे त्याबद्दल काय वाटतं की राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार तर अगदी निश्चिंत झालेले दिसतात किंवा काय? कालचा जो निर्णय तसा बघितला तर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातला निर्णय आहे. हा जेव्हा कोर्टात परत जाईल
तेव्हा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागेल हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल. आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते गरिबाचे प्रश्न सुटावेत, सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत, ते तरी सुटताना दिसत नाहीत.